बंद पडलेल्या परिवर्तन मल्टीस्टेटच्या फरार संचालकाला अखेर गुन्हे शाखेने अटक केली आहे. माजलगावमधील परिवर्तन मल्टीस्टेटने ठेवीदारांना 20 कोटींचा चुना लावल्यानंतर या प्रकरणात माजलगाव शहर तसेच ग्रामीण पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड या ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी भारत अलझेंडेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा जामीन झाला. मात्र परिवर्तनचे इतर आरोपी फरार होते. अखेर काल बुधवार दिनांक 29 मे रोजी रात्री 10 वाजता मल्टीस्टेटच्या संचालकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सदर आरोपी 7 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता, अशी माहिती आज गुरुवार दिनांक 30 मे रोजी सकाळी 8 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे. बाबासाहेब नारायण ढगे असे त्या आरोपीचे नाव आहे. परिवर्तन मल्टीस्टेटने ठेवीदारांना जादा पैशाचे आमिष दाखवून 20 कोटींची फसवणूक केली होती. या प्रकरणात माजलगाव शहर तसेच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे आणि नंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2017 साली परिवर्तनने ठेवीदारांना चुना लावला होता. यातील मुख्य आरोपी भारत अलझेंडे व त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र या मल्टीस्टेटमधील संचालक व इतर आरोपी अद्याप फरार होते. अखेर काल बुधवार दिनांक 29 मे रोजी रात्री 10 वाजता संचालक असलेल्या बाबासाहेब ढगेला स्थानिक गुन्हे शाखेने राहत्या घरून अटक केल्याचे सांगण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती कांबळे, पोलीस हवालदार राजू पठाण, हवालदार अर्जुन यादव, अंमलदार बिभीषण चव्हाण आदींनी कामगिरी केली आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.